आणि यानंतर बातमी अवकाळी पावसाची आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्री पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना फटका बसतोय, तर संग्रामपूर तालुक्यामध्ये संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहरच केलाय। जणू काही निसर्गच कोपलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अनेक संत्र बागायतदार अक्षरशः नेस्तनाबूत झालेले आहे। आपण बघू शकताय की काल झालेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे संग्रामपूर तालुक्यातील संत्र बागायतदारांचे हे हाल आता आपल्याला बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत हे संत्रा बागायतदार आहे। दादा, नेमकं किती नुकसान झालेलं आहे तुमचं आणि हे नेमकं कशामुळे झालेलं? हे जवळपास 10 दिवसाच्या अगोदर हा बगीचा 20 लाख रुपयाला मागवला होता। फक्त तोड ते उशिरा करणार होते म्हणून मी त्याला नाही, व आज हे काल रात्रीचे पाणी आलं त्याच्यामुळे जवळपास 10 ते 15 लाख रुपयाचं नुकसान हे झालेलंच आहे, खूप मोठ्या प्रमाणात। साहेब, आम्ही अजून एक चांगलं फळ खाल्लं नाही, म्हटलं बा चांगलं फळ खाल्ल्यापेक्षा खालचं फळ खा, व जे क्वालिटीचं फळ आहे त्याच्यावर हे व्यापारी येत असतात, पण आम्ही अजून एक चांगलंसुद्धा संत्र खाल्लं नाही। म्हणजे दिवस रात्र आम्ही इथं याची रखवाली करतो, म्हणजे जवळ हे आमचं आखर म्हणून म्हटलं जाते, जो खाईल हातावर भाकर तोच राखील आखर, अशा प्रकारची एक म्हण आहे साहेब। त्या युक्तीप्रमाणे आम्ही हे खूप याची मेहनत घेतली। जवळपास हे 10 वर्षाचा हा संत्रा आहे, अजूनपर्यंत एवढा हा कधीच आला नव्हता। यावर्षी हा या प्रचंड प्रमाणात आला होता। असं वाटलं की आता त्याच्यात सर्व कर्ज पाणी हे सर्व नील होतील व आपलं इथून चांगलं व्यवस्थित घडी बसेल, परंतु ते निसर्गानं हे काल रात्री जवळपास 7:30 वाजतापासून 8:30 वाजेपर्यंत सर्व तालुक्यात अवकाळी पावसाने काल कहरच केला आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, संग्रामपूर, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।